हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे चौथी पायरी. ची तारीख आहे 7 जून 2024 आणि पावलीन समोद परळ यांनी मला ही सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. मागच्या वेळेला आपण तिसरी पायरी पाहिली, इच्छा आणि जीवन देवाच्या हातावर सोपून द्यायचे, देवाकडे सोपून द्यायचे. जोपर्यंत आपलं चुपचुपीत चाललेलं असतं तोपर्यंत आपण देवाला थँक्यू म्हणतो. सगळं व्यवस्थित चाललंय, देवाच्या कृपेने व्यवस्थित चाललं, तर तेव्हा म्हणणं सोपं असतं. जेव्हा मनाविरुद्ध गोष्टी होतात, मनचाहे किंवा मनचाहे होत नाही आणि अनचाहे होत राहतं, नको त्या गोष्टी होत राहतात आणि मनासारख्या गोष्टी होत नाहीत, तेव्हा देवाची इच्छा, का बरं देव मला त्रास देतो, माझ्यात मागे का देव बसलाय, माझ्या उरावर का बसतो, मला का त्रास देतो, बाकीच्याला का त्रास देत नाही, असे प्रश्न मनामध्ये येणं अतिशय नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या पायरीमध्ये जेव्हा मी जीवन आणि इच्छा सोपवतो, तेव्हा हे काय एका दिवसाचं काम नाही, 1 2 मिनटं सोपवली असं होत नाही. आणि त्याच्यात एक गंमत अशी आहे की माझा दारूचा प्रॉब्लेम मी परमेश्वरावर जेव्हा सोपवला तेव्हा तो लगेच सुटला ना. मध्ये आलो, माझी दारू बंद झाली, काय गटांगळ्या बिटांगळ्या खाल्ल्या थोडाफार, पण दारू बंद झाली माझी. पण दारू जशी बंद झाली तशी बाकीच्या गोष्टीमधनं मला रिलीफ किंवा मला मुक्ती परमेश्वर तिसऱ्या पायरीत येईल. भाई, मला आता राग आला नाही पाहिजे. आता बसमध्ये येताना बायकोबरोबर बस चढल्यानंतर त्याला कंडक्टरला विचारलं, ये इधर जाता है क्या, नाही जाता है म्हटल्यावर उतरलो. उतरताना एक मागचा म्हातारा माणूस होता, तो काय ले तुझ्या बापाला काय जाते, काय गरज नव्हती मला, पण मी त्याचा बाप काढला. नंतर खाली उतरल्यावर म्हटलं, घालील काठी डोक्यात तुझ्या. त्यांनी बस सोडली, चालती बस सोडली, तो खाली उतरला आणि मग त्यांनी छानपैकी मराठीतल्या सगळ्या शिव्या दिल्या. मला पण देता येत होत्या, मला पण मोह होता, पण बायको बरोबर असल्यामुळे बायकोमुळे तू तिकडे बघ, आता त्याच्याकडे बघत बसू नको. त्याच्यामुळे मनाविरुद्ध किंवा क्षणभर तोल जातो, देवाची इच्छा काय मी लोकांना शिव्या द्याव्या. देवाची इच्छा आता वय वर्ष 64, आपल्या ऐपतीत अवकात में रहना मागताय, पण तसं होत नाही, कारण तो स्वभाव आहे. आणि म्हणून सातत्याने तिसऱ्या पायरीला पुन्हा पुन्हा वेटोळा घालायला लागतो की देवाची इच्छा काय आहे माझ्या बाबतीत. आता प्रश्न असा आहे की आपण चौथ्या पायरी जेव्हा बद्दल बोलणार आहोत तेव्हा 2 4 अँगल आहेत चौथ्या पायरीबद्दल. एक असं आहे की चौथ्या पायरीबद्दल ऐकून चौथी पायरी घ्यावी असं वाटतं का? चौथ्या पायरीची शेअरिंग ऐकली आणि मला वाटलं, हां मी आता चौथी पायरी घेतली पाहिजे, असं होतं का? त्याचं त्यांनी स्वतःला प्रश्न विचार व्हायला पाहिजे ना. खरं तर एखादा माणूस स्वतःच्या अनुभवातनं सांगतो की मी चौथी पायरी घेतली, त्याच्यामुळे आज मला बरं वाटतं, मी दारू नाही प्यालो, त्याच्यामुळे समोरच्याला वाटायला पाहिजे की मी पण चौथी पायरी घेतली पाहिजे. पण तसं होतं की नाही मला माहीत नाही. आणि बऱ्याचदा चौथी पायरी घेण्यासाठीची जी उर्मी असावी लागते, ती कधी उर्मी येते? एक म्हणजे पहिल्या वर्षभरात जर तुम्ही काय केलं की आपल्याला कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे, तर चौथी पायरी लिहायची उर्मी येते. किंवा जेव्हा फाटते, काहीतरी मोठा धोंडा आयुष्यामध्ये येतो, मनचाहे नाही झालं, अनचाहे झालं, की मग कोणीतरी सांगतं, अरे तू चौथी पायरी लिहून घे, 5वी पायरी घे, स्पॉन्सरकडे वाच, सगळं तुझं काय जे आहे ते बरं वाटेल तुला. मग चौथी पायरी घ्यायची इच्छा होते. त्याच्यामुळे एक पर्स्पेक्टिव्ह किंवा एक दृष्टिकोन असा आहे की बिग बुक काय म्हणतं, दुसरा पर्स्पेक्टिव्ह आहे 12x12 काय म्हणतं, आणि तिसरा पर्स्पेक्टिव्ह आहे माझे स्वतःचे अनुभव, आणि चौथा पर्स्पेक्टिव्ह आहे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. बरोबर. त्यामुळे आपण सुरुवात करूया, प्रश्नांपासून सुरुवात करूया की प्रश्न काय विचारले जातात, मनामध्ये काय शंका असतात चौथ्या पायरीबद्दल. काही वर्षानंतर आमचा अरुण नेहमी म्हणतो की कातडी गेंड्याची होते. म्हणजे बायको जेव्हा म्हणते की आईला पीत होतं ते बरं होतं साला, तरी माझ्या मेंदूत प्रकाश पडत नाही की अरे मला बायको इंडिकेशन देते की तुझं वागणं बरोबर नाही, तू दारू पित असताना जेव्हा वागत होतास तसाच तू वागतोयस, पण त्याचा माझ्या भेजावर परिणाम नाही होत.
कारण तोपर्यंत मला ए मधल्या टाळ्या ऐकायला येतात. ए मधलं मी सर्व्हिस केलेलं असतं, PIचे फोटो काढलेले असतात. कालच मला परभणीच्या एका सभासदाचा फोटो आला होता. म्हणाला आमच्याकडे PI वर्क आहे, तर मी त्याचं त्या कुठलं तरी एक सर्व्हिसचा ग्रुप आहे त्याच्यावर टाकलं तर चालेल का? तर मी त्याला म्हटलं, अरे तू टाकण्याचा हेतू काय? तुला पैसे पाहिजेत का? तुमच्या ग्रुपला पैसे नाही आहेत, कडकी आहे किंवा त्याला खूप पैसे लागणार आहेत. आम्ही 6 डिसेंबरला मागतो पैसे किंवा पंढरपूरच्या जत्रेला मागतो. काय त्याला काय हरकत काहीच नाही. आळंदीच्या जत्रेला लोक पैसे मागतात किंवा तिथे खूप मोठा खर्च आहे, तिथल्या जवळच्या ग्रुपला काही झेपणार नाही, त्यामुळे तुम्ही मदत करा. तसं तुला पैसे हवेत का? नाही म्हणाला. म्हटलं मग आम्ही परभणीला येऊन तुला मदत करावी अशी अपेक्षा आहे का? नाही नाही, तुम्ही मुंबईहून घ्यायला परत आम्ही इथे. म्हटलं आणि PI वर्कला 100 माणसं हजर असली तर त्यातले 90 मेंबर असतात, 3 किंवा 4 न्यूकमर असतात आणि उरलेले 5-6 त्याचे नातेवाईक असतात किंवा कोणतरी आमच्या आईजवळ चौकशी करायला म्हणून तो आलेला असतो. बाकी त्या PI वर्कमधनं फार काय निष्पन्न होतं असं नाही, पण करायला पाहिजे, केलंच पाहिजे. मग तो म्हणायला लागला की नाही लोकांना कळलं पाहिजे ना. म्हटलं काय कळलं पाहिजे? मला कळलं की सुनील परभणीच्या PI वर्कमध्ये करतो, तर मी काय परमेश्वराला सांगणार आहे याच्यासाठी स्वर्गात जागा ठेवू बाबा, हा चांगलं काम करतो. अरे माझेच वांदे आहेत, माझ्या अकलेचे वांदे आहेत, माझंच परमेश्वर भलं करतो की नाही मला माहीत नाही, मी तुझं कुठे भला करायला सांग. तर तुझा फोटो टाकण्यामागे हेतू एकच आहे की मी कसं चांगलं काम करतोय. दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन, हे तुमच्या माहितीसाठी मी टाकतो. मागे छानपैकी बॅनर लावलेला असतो याचा आणि आपण सगळेजण फोटो काढतो. जे चुकीचं आहे हे माहीत असतं पण तरी पण फोटो काढतो. तसं अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर पहिला प्रश्न आहे, चौथी पायरी घेतली पाहिजे का? आता काही जण गमतीत उत्तर देतात की दारू सोडली पाहिजे का? असं कुठे लिहिलंय का रे पुस्तकात? तू वाचलं का कुठे? तुझ्या नावाचा उल्लेख आला की श्रीधर तू हल्ली फार दारू पितो, दारू बंद कर, असं कुठे लिहिलंय का? नाही लिहिलं. मग मी दारू सोडायला का तयार झालो? कारण माझी फाटलेली होती, दारूने माझी धुलाई केलेली होती, म्हणून मी दारू सोडायला तयार झालो. आणि अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला कळलं की दारू बंद करण्याकरता यांच्याकडे कार्यक्रम आहे, उपाययोजना आहे, औषध नाही. पहिल्यांदा आलेला आपण माणूस म्हणतो की अरे काहीतरी कोणतरी जाताना सांगेल पुडी घेऊन जा औषधाची, रात्री झोपताना टाकायची पाण्यामध्ये किंवा काय दारू पिताना टाकायची वगैरे. अल्कोहोलिक काय औषध देत नाही. मग अल्कोहोलिक औषध हे 12 पायऱ्यांचं औषध आहे. मग मला जर दारू बंद करायची असेल आयुष्यभर तर मला 12 पायऱ्या घेतल्या पाहिजेत. आणि अनेक जण अनुभवातनं सांगतात की 2 पायऱ्या घेतलात तर गाडी स्टार्ट होते. गाडी जी स्टार्ट व्हायला लागते त्याला 2 पायऱ्या पुरेशा आहेत. पहिली पायरी आपण हार गया आणि 12वी पायरी जे मला मिळाले ते दुसऱ्याला द्यायला लगेच सुरुवात करायची. मग ते कदाचित सर्व्हिस असते, कधी आणखी काय असू शकतं, 12 स्टेपिंग असू शकतं. 2 पायऱ्या घेतल्याने गाडी स्टार्ट होते. आपण बघा पहिल्या वाढदिवसाला नवीन सभासद काय सांगतो, माझा सगळं काय दिलेलं आहे आज ते ए मुळे आहे, बरोबर आहे, नाही तर माझी काय लायकी नाही, अमुक आहे तमुक. अनिल डी नेहमी गमतीने म्हणायचे. अनिल डी नावाचे आपले मुलुंडचे सभासद होते, 25-26 वर्षानंतर कॅन्सरने वारले. ते नेहमी म्हणायचे की 2 पायऱ्या घेतल्या तर एवढा आयुष्यात आनंद आहे, 12 पायऱ्या घेतल्या तर तुझ्या आयुष्यात किती आनंद येईल, विचार कर तू. आणि म्हणून चौथी पायरी घ्यायला पाहिजे. का घ्यायला पाहिजे? तर मी ए मध्ये आल्यानंतर मला जे औषध दिलं, डॉक्टरकडे गेल्यावर आपण सांगतो का 4 गोळ्या लिहून दिल्यात ना त्यातल्या ह्या 2 घेईल, ह्या घेणार नाही, बाद होत गेले, तू माझा आजार बरा कर, ह्या 2 गोळ्यांमध्ये आजार असं होतं का? डॉक्टर म्हणतो तुला मी 4 गोळ्या लिहून दिल्यात त्या 4ही व्यवस्थित घ्यायच्या, 2 घेतल्या आणि 2 नाही घेतल्या असं करून तुझा आजार बरा होणार नाही. तू तुझी अक्कल चालू नको, मी सांगितले ते कर. तसं बिल डब्ल्यूने आपल्याला अनुभवातनं 12 पायऱ्या दिलेल्या आहेत, त्यातली ही एक चौथी पायरी आहे. आणि आणखी एक गंमत अशी आहे की चौथी पायरी नाही घेतल्याने काय फायदा होतो? पहिला फायदा असा पाहिजे की आता तू दारू पिणार नाहीस. पण प्यालेले माणसं आहेत ना आपल्याकडे. बदलापूरचं सुधीर माझ्याबरोबर वर्कशॉपला असायचा, पितोय अजून, 4 वर्ष झाली स्लीपमध्ये आहे, अधूनमधून येतोय मीटिंगला, सोबर असतो. काय मालपाणी मिळालं तर बघतो कोणाकडे, काय करणार, त्रास होतो, आपल्याला त्रास होतो. त्यामुळे चौथी पायरी घेतली म्हणजे दारू पिणारच नाही असं काय आश्वासन दिलेलं नाही. पण तो म्हणतो हा पूर्ण कार्यक्रम तू घ्यायला सुरुवात केलीस की तुझ्याबद्दलचा शोध लागेल तुला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण आपली इमेज असते, आईकडे वेगळी असते, बापाकडे वेगळी असते, बायकोकडे वेगळी असते, पोराबाळांकडे वेगळी, साहेबाकडे वेगळी, आणि आपण खरे काय आहोत ते आपल्याला माहीत असतं, बरोबर आहे. त्यामुळे आपली आई कधीतरी लहानपणी सांगायची, मी तुला चांगली ओळखते,
चांगली ओळखते म्हणजे तुझे काय गुण आहेत ते बरोबर आईला माहीत असतात. किंवा बायको सांगते, ओ तुम्ही सांगू नका मला, तुम्ही काय मला माहिती आहे. तुम्ही काय मला म्हणजे तुम्ही जे इतरांना दाखवता त्याच्यापेक्षा तुम्ही आतमध्ये काय आहे ते मला माहिती आहे. पण आम्ही ते कधीच कबूल करत नाही. त्याच्यामुळे चौथी पायरी ह्या मी काय आहे ते माहीत करून घ्यायचा प्रयत्न आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपण मेकॅनिककडे जातो स्कूटर घेऊन किंवा कार घेऊन. मेकॅनिक काय करतो, साहेब स्टार्ट करा, फायरिंग ऐकतो आणि सांगतो की याचं हे आजार आहे, याच्यावरती ही उपाययोजना आहे. इंजन उतारना पड़ेगा, 3 दिन लगेगा, इतना पैसा लगेगा, जब टाइम रहेगा तो लाके गाडी खड़ा कर देना, मेरे को 1 दिन पहिले बोल देना. त्याचं निदान झालं, त्याच्यावरती उपाययोजना झाली. तशी अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर मी बेवडा का झालो. अरे माझ्याबरोबर 7 माणसं होती ना थिएटरमध्ये प्यायला, त्याच्यातले आम्ही 2च जण बेवडा झालो. उरलेले 5 जण, त्या 5 जणांनी हातात लावला नाही. उरलेले 5 जण अजूनही पित आहेत, सोबर आहेत, ते सोशल ड्रिंकर आहेत. मी बेवडा का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे आपल्याला. माझा धाकटा भाऊ आहे, मी म्हणायचो माझा बाप बेकार आहे, साला शिस्तीप्रिय आहे, अमुक आहे तमुक आहे. माझे गुरु सुरुवातीचे स्पॉन्सर माझे विश्वनाथ पटवर्धन होते. ते म्हणाले, अरे जर का वडिलांच्यामुळे जर लोकांना आजार होत असतो, असं तुझा जो दावा आहे, तुझ्या घरातल्या सगळ्या लोकांना आजारी व्हायला पाहिजे ना. मद्यपाश नावाचा भावाला झालाय का, आईला झालाय का, बा आजीला झालाय का, ना म्हटलं. ह्याचा अर्थ प्रॉब्लेम त्यांच्यात नाही, प्रॉब्लेम तुझ्यात आहे. आणि तो प्रॉब्लेम काय आहे किंवा मी नक्की काय आहे, मी दाखवतो काय पेक्षा मी नक्की आहे काय, हे एकदा कळलं की मला कळतं ना की आपला ब्रेक बाबा कमी लागतो तर बाबा जास्त हुशारी नाही करायची. किंवा आपला अर्जंट ब्रेक मारला की धानकन पुढे स्लिप आपल्या काय ती ब्रेक पट्टी आपली घासली गेलेली आहे. जोरात ब्रेक मारला गचकन की डायरेक्ट पुढे दात आपटणार आहेत आपले, सावकाश ब्रेक मारला पाहिजे. हे जसं गाडीच्या बद्दलचं ज्ञान आल्यामुळे आपण वापरतो, तसं स्वतःबद्दलचं ज्ञान आल्यामुळे मी फारशी हुशारी करणार नाही किंवा किती हुशारी करायची ते मला कळेल. तर चौथ्या पायरीचे फायदे काय, तर दारूपासून दूर मी राहू शकतो, आनंदाने राहू शकतो. कारण काही गोष्टींची मनामध्ये किलबिशी आहेत, हे दुसऱ्या कोणाला कळता कामा नये. आयुष्यात माझ्याबरोबर सरणावर गेल्या पाहिजे ह्या गोष्टी. त्या गोष्टी छानपैकी माझी चौथी पायरी मी एकाला वाचायला द्यायची नसते खरी, पण मी एकाला सुरुवातीला दिली होती. त्याने अर्ध्या तासाने 2 तासांनी परत दिली मला. म्हणाला, काय याच्यात काय दम नाही. म्हटलं हे दिल ठेवून तुझ्या आहे दम ना काय. तो म्हणाला, यातल्या सगळ्या गोष्टी तू ओपन मीटिंगमध्ये क्लोज मीटिंगमध्ये शेअर केलेल्या आहेस. ज्या गोष्टी आयुष्यात कधी कोणाशी सांगाव्याशा हिंमत नव्हती, त्या गोष्टी मी चौथ्या 5व्या पायरीनंतर जिथे जिथे प्लॅटफॉर्म मिळाला, ओपन मीटिंग, क्लोज मीटिंग, चौथी पायरी, वर्कशॉप, अल्कॅथॉन, नाईट विजन, तिथे मी शेअर करायचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की ज्या गोष्टी मी घाबरत होतो स्वतःबद्दलच्या सांगायला, त्या गोष्टी मी आता त्याची भीती गेली. जे केलं ते चुकीचं केलं, ते काय पराक्रम नव्हता, पण जे झालं ते झालं. पण आज मी दुसऱ्याला सांगू शकतो की बाबा रे, मी अमक्या अमक्या आजाराची टेस्ट केलेली होती. त्याला तो बाहेर येऊन विचारतो, ती टेस्ट तुम्ही कुठे केली, मला पण करायची आहे, अमुक आहे तमुक आहे. त्याच्यामुळे अनुभव, वी शेअर अवर होप, स्ट्रेंथ अँड एक्सपिरियन्स. दुसरा प्रश्न, नाही घेतलं तर काय तोटे होतात. आता कसं आहे, अल्कोहोलिक सनसमध्ये पूर्वीच्या काळी लोक न घेतलेले बरेच होते, वेगवेगळ्या कारणास्तव होते. पूर्वी खूप तळ गाठलेली लोक असायचे, बॉटम ज्यांची जाम धुलाई झालेली ना, ते हे मध्ये टिकायचे बरोबर. हे तुझ्यासारखे हाय लो बॉटमवाले टिकायचे नाहीत. त्याच्यामुळे पूर्वीच्या सभासदांपैकी बरेच लोक सांगायचे, नाही घेतलं ते काय बिघडत, आम्ही नाही घेतलं, आमचं काय. किंवा आमचा मनसुख सारखा माणूस सांगतो की मी बा तुझ्यासारखं काय लिहिलं बिलं नाही, पण मी जे काय तुमचं ऐकून मी शेअर केलं. किंवा आमचा अंबरनाथचा एक सभासद आहे, तो पण सांगतो, आम्हाला काय वाचता येत नाही, आम्ही काय लिहिले बिलेलं नाही, पण तुम्ही लोकांनी जे काय सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. कारण ते तशा पद्धतीने नसेल की जेवढं जसं जमलं तसं करायचा प्रयत्न केला. तर पायऱ्या नाही घेतल्या तर काय बिघडतं का, दारू पिण्याची शक्यता आहे. पायऱ्या घेतल्या तर दारू पिण्याची शक्यता कमी होते. कारण बिल डब्ल्यू म्हणतो, त्या विशिष्ट क्षणी तुमची जी अवस्था असेल, अवस्था म्हणजे काय, आनंदी आहे, दुःखी आहे, गिल्ट, पराभवाची भावना आहे, काय उपयोग आहे दारू बंद करून, हे सगळं कशामुळे होणार आहे, ह्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमामुळे. कधी घ्यायची चौथी पायरी, आता हल्ली रिहॅबमधनं जी मंडळी येतात त्या लोकांनी रिहॅबमध्ये चौथी पायरी लिहिलेली असते. तुम्हाला रिहॅबपैकी काही लोकांना माहीत असेल तर त्यांना वही दिलेली असते एक, आणि त्या वहीमध्ये रोजच्या रोज लिहायला सांगितलेलं असतं.
आणि एखादा ए मेंबर कोण कधीतरी तिथे जात असतो अनुभव कथन करायला आणि त्यांचं काउन्सिलिंग करायला जात असतो. आपल्याकडले जुने सभासद बरेच जातात. त्याच्यामुळे बरेचसे रिहॅबमधले सभासद चौथी पायरी घेऊन अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये 3 महिने आतमध्ये राहिल्यानंतर बाहेर आल्यावरती करतात. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे असं कुठे लिहिलेलं नाही, पण किमान 90 दिवस सोबर असलेल्या माणसाने चौथी पायरी घ्यायला हरकत नाही. बरोबर आहे? म्हणजे तो परत दारूकडे जाऊ नये. त्या चौथ्या पायरीमध्ये जे काय विश्वरूप दर्शन दिसेल स्वतःबद्दलचं, हा हिला एवढा खतरनाक माणूस आहे मी, आणि त्या चिंतेने किंवा त्या पराभवाने पुन्हा दारू प्यायला गेला असं होऊ नये म्हणून किमान 90 दिवस तरी दारूपासून दूर राहिला असावा. त्याच्यानंतर एकदाच घ्यायची का पुन्हा पुन्हा घ्यायची? किमान एकदा तर घेऊ दे बाबा पहिले. तुमच्यापैकी किती लोकांनी चौथी पायरी घेतलेली? जरा हात वर करा. चौथी पायरी घेतलेली असे हात लोक वर करा. किती लोक आहेत? फार कमी लोक आहेत चौथी पायरी हा घेतलेले. बरोबर आहे? त्याचं कारण असं आहे की भीती आहे चौथ्या पायरीबद्दलची. चौथ्या पायरीत 2 गोष्टी आहेत. बिल डब्ल्यू 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकात म्हणतो. एक सांगतो अहंकार. तुला काय गरज नाही रे, आपण काय एवढं काय हे केलेलं लफडी केलेलं नाहीत. हे जे लोक सांगतात ना त्यांच्यापेक्षा आपण काय एवढी लफडी केली? अरे केलेली नसली तरी करायची इच्छा होती ना. मार्ग तेव्हा सापडला नाही म्हणून लफडी नाही केली. सापडला सोबराटीत मार्ग मिळणार आहे ना. आमचं कल्याणचा एक सभासद म्हणतो, मला बाई बोलवते, मी काय करू? ऑफिसमधली बाई बोलवते मला. आता ऑफिसमधली बाई बोलवते म्हणजे ती काय लग्न झालेली बाई बोलवणार नाही, ती विधवा बाई असेल तीच बोलवेल ना ह्याला. त्याच्यामुळे प्रत्येकजण जातो का त्या बाईने बोलवल्यानंतर? नाही जात ना. त्याच्यामुळे हा का म्हणतो हे तुमच्या लक्षात आलं असेल की मला संधी मिळाली की तो 10चा आकडा माझ्यातला बाहेर येणार आहे. त्याच्यामुळे एकदा घ्यायची आणि आयडियली स्पीकिंग जेव्हा केव्हा अडथळा येईल किंवा दर 2-4 वर्षांनी किंवा काही लोक दरवर्षी लिहितात. आता मी चौथ्या पायरीचं कार्यशाळा घेतोय, त्यामुळे जवळजवळ आता माझ्या 66वी कार्यशाळा पंढरपूरला परवा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी लिहायला सुरुवात करतो, त्यांच्याबरोबर मी पण लिहायला सुरुवात करतो. त्यामुळे माझं बऱ्याच वेळा लिहून झालेलं असल्यामुळे माझा फायदा झाला की चौथी पायरी किती वेळा लिहायची, किती वेळा लिहू शकतो, निदान एकदा ते लिहून होऊ दे पहिल्यांदाच्या आहे. त्याच्यानंतर लिहायला कुठं बसायचं? आमच्या घरी बाबा फार माणसं असतात किंवा आमच्या ऑफिसमध्ये शक्य नाही. मी काय केलं होतं मी सांगते. मी भिवंडीला राहायचो तेव्हा, आता मुंबईत भाड्याने राहतो मी. तेव्हा मी इथं KEMच्या बॉईज हॉस्टेलला मी पूर्वी फुकटचंद म्हणून चिकटायचो. तसं मी 8 दिवस इथे राहून चौथी पायरी लिहून काढलेली आहे. अरुण टींना फोन करून विचारायचो, विश्वनाथ गुरुजींना विचारायचो आणि इथे राहून मी. त्याच्यामुळे घरात बसून चौथी पायरी लिहिता येते की नाही? बरं, आपण दारूची बाटली लपवली की नाही? लपवले ना दारूच्या बाटल्या. त्याच्यामुळे मी लिहिलेले 4 कागद लपवता येत नाही असं होत नाही. म्हणून शक्यतो चौथी पायरी लिहायला वही घेऊ नका, फुलस्केप कागद घ्या. फुलस्केप कागद घेतल्याने काय होतं, फुलस्केप कागद फाडून टाकता येतो, कुठेतरी चुरनळी करून खिशात ठेवता येतो. सॉक्स आपण बाटल्या लपवल्यात ना, आपल्याला लपवायच्या जागा सगळ्या माहिती आहेत. सॉक्समध्ये टाकता येतो, इकडे कॉलरमध्ये टाकता येतो, आणखी कुठे टाकता येतो. वही टाकता नाही येत तशी, त्यामुळे वही शक्यतो घ्यायची नाही, फुलस्केप कागद घ्यायची. त्याच्यामुळे लिहायला कुठं बसायचं? तुमच्या सोयीनुसार, शांतता जिथे मिळेल, डिस्टर्बन्स कमी असेल अशा ठिकाणी बसायचं. बस स्टॉपवर उभं असताना चौथी पायरी लिहायला घेतलेली, बसची वाट बघतो, असं करणं तर शक्य नाही ना. तर लिहायला कुठं बसायचं? त्याच्यानंतर लिहायला किती वेळ लागतो? आता ते तुमच्यावरती आहे. तुम्ही जर सलग बसलात 3-4 दिवस तर ते पुरेसं होणार आहे. रोजचे 5-6 तास 5-6 तास 3-4 दिवस बसलात की तुमची चौथी पायरी लिहून होऊ शकते. जर का त्याची पूर्वतयारी तुम्ही केली असेल की उदाहरणार्थ बाबा आपल्याला खुन्नसवरती लिहायचं आहे, मग खुन्नस कोणाकोणाची? अचानक बसला आणि त्याला लिहायला सुरुवात करू असं होत नाही ना. माणसांची नावं आठवायला लागतात. तेव्हा कधीतरी रस्त्यावरती आपल्याला नाव आठवलं, हां सिमेशची लय खुन्नस आहे माझ्यावर, मग डायरी काढली, त्याच्यावरती सिमेश लिहून ठेवलं किंवा सिमेशच्या ऐवजी मिसेस लिहून ठेवलं. मला जे कळेल अक्षर असं, दुसऱ्याला कोणाला समजणार नाही असं, की अशी मी रिझेंटमेंटची यादी करून ठेवतो. किंवा आणखी काही लफडी असतील, कुठल्या कुठल्या गावाला जाऊन केलेले असतील, ते गावाचं नाव लिहून ठेवलं. गेवराई लिहिलं की मला माहिती आहे ना गेवराईला जाऊन मी काय केलं, दुसऱ्याला कोणाला कळणार नाही गेवराई म्हणजे काय ते. तसं हे शॉर्ट नोट्स काढून ठेवल्या की तुमचं 3-4 दिवसात काम पूर्ण व्हायला हरकत नाही. त्याच्यानंतर कुठं लपून ठेवायची? आता दारू लपवली की नाही आयुष्यभर, आपण कुठे लपून ठेवायची हे आपल्याला माहिती आहे. आयडियली स्पीकिंग, तुम्हाला ऑफिसचा लॉकर असतो, घरात सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे बायकोला जर सांगितलं की हे माझं जरा एच आहे, याला हात लावू नको, उघडून बघू नकोस, तुला त्रास होईल,
तर मुद्दाम बायको जाईल का बघायला? नवऱ्याने सांगितलंय नाही नाही याच्यात काहीतरी लफडी काय आहेत, बघू दे, मला वाचू दे, असं करायला बायको जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे लपवून ठेवायचं चांगलं माहिती आहे, ऑफिसमध्ये ठेवा, अमुक करा. त्याच्यानंतर लिहिल्यानंतर किती दिवसांनी चौथी पाचवी पायरी घ्यायची, शक्य असेल तेवढे लवकरात लवकर घ्यायची. आधी स्पॉन्सर की आधी चौथी पायरी, आता ते तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला स्पॉन्सर कोणाला घ्यायचं आहे, किती वेळ लागणार आहे त्याला, हे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही लवकरात लवकर पण स्पॉन्सर घेऊ शकता, तो काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यामुळे लगेच लिहून झाल्यानंतर किंवा जेवढं लिहून झालं आहे, बाबा एक 4 रिझेंटमेंट लिहून झालेले आहे, तर 4 रिझेंटमेंट जाऊन वाचून काढणं काय प्रॉब्लेम आहे. उरलेलं नंतर घे. सगळं एकदमच खाल्लं पाहिजे, सगळी चौथी पायरी एकाच हाती झाली पाहिजे असा काही नियम नाही आहे. आपल्याला आठवत असेल दुसऱ्या पायरीमध्ये BWने स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सगळं एकदमच केलं पाहिजे, असा अट्टास करायची गरज नाही. त्याच्यानंतर स्पॉन्सर कसा घ्यावा, आपल्याकडे पॉम्पलेट आहे स्पॉन्सरशिपचं, 12-12.5 रुपयाचं पॉम्पलेट आहे. त्याच्यात कसा घ्यावा, किती घ्यावा, कोणता घेऊ नये, काय वगैरे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि मी साधा सोपं मी जे केलं ते गणित सांगतो. तुम्ही 10 मेंबरला ओळखता, प्रत्येकाला विचारा काय रे बाबा काय किती मला स्पॉन्सर घ्यायचं, एकदा 2-3 नावं सांग, ती 30 नावं तयार होतील. कदाचित त्याच्यात कृष्णनचं नाव सगळ्या 10 लोकांनी लिहिलं असेल, सिमेशचं 7 लोकांनी लिहिलं असेल, शैलूचं लिहिलेलं असेल, आनंदचं लिहिलेलं असेल, आशिषचं लिहिलेलं असेल. ह्या 2-4 लोकांची नावं 5-6 वेळा आलेली असतील. पण तुमच्याकडे 10-15 लोकांची तर नावं तयार होतात. तुम्हाला त्यातला जो पटेल, आवडेल, रुचेल, असं काही कंपल्शन नाही की श्रीमंतांनी श्रीमंत घेतला पाहिजे, गरिबांनी गरीब घेतला पाहिजे, नोकरीवाल्यांनी नोकरी घेतला पाहिजे, बुवावाल्यांनी बुवा घेतला पाहिजे, लफडीवाल्यांनी लफडावाला घेतला पाहिजे, असा काही नियम नाही आहे. तर तुम्हाला जो आवडेल पहिल्या माणसाला जाऊन विचारायचं, बाबा मला स्पॉन्सर घ्यायचं, तू होतो का माझा स्पॉन्सर, चौथी पायरी मला लिहून काढायचं. तर हो म्हणाला तर प्रश्न मिटला, नाही म्हणाला तर त्यालाच विचारायचं, मग कोणाकडे जाऊ सांग बाबा. तो तुम्हाला पटला, आवडला, शक्यतो जवळचा स्पॉन्सर घ्यावा. 100 किलोमीटरच्या आतमधला, मुंबईत तर काय प्रॉब्लेमच नाही. हे 100 किलोमीटर तुम्ही मुद्दाम महाराष्ट्रभरच्या लोकांना सांगतो, कारण त्यांच्याकडे 2 मिटिंगमधला अंतरच 50-60 किलोमीटर असतं. त्याच्यामुळे स्पॉन्सर कसा घ्यावा, कुणाला घ्यावा, तो किती सोबर असावा, किमान 1-2 वर्ष सोबर असावा, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे मुंबईत तो प्रॉब्लेम नाही आहे, पण बाहेरगावी जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात सोबर माणूसच 2.5 वर्ष, ग्रुपचा फाउंडर मेंबरच 2.5 वर्ष सोबर. त्याच्यामुळे बरं, जनरली कोणालाच फाउंडर मेंबर आवडत नाही, कोणालाच चेअरमन आवडत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांची खुन्नस त्याचे. तर तो म्हणतो ह्याचा बाप कोणतरी असेल तो दुसरीकडे जाऊ, काय हरकत नाही, जायला काहीच हरकत नाही. स्पॉन्सर स्पॉन्सीला सोडू शकत नाही, पण स्पॉन्सी स्पॉन्सरला सोडू शकतो. तर तुम्हाला वाटलं हा स्पॉन्सर काय उत्तर देत नाही, त्याला सांगायची काही गरज नाही, बाय बाय टाटा म्हणून दुसऱ्याकडे जाऊन सुरुवात करायची. मी ह्याला विचारायच्या ऐवजी ह्याला विचारायला सुरुवात केली की ते त्याला कळतं की हा पूर्वी साला विचारायचा, आता विचारत नाही. हल्ली त्याच्या शेअरिंगमध्ये सिमेश सारखं करतो, म्हणजे सिमेश स्पॉन्सर घेतलेला दिसतो किंवा सिमेश आणि तो एकत्र बोलताना दिसतात, तो समजून जातो. ठीक आहे ना, त्याला काय राग बी घेत नाही, तो काय तलवार काढून तुझ्या आईला कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं कॉन्ट्रॅक्ट, असं काय नसतं. त्याच्यामुळे स्पॉन्सर बदलला तरी काय बिघडत नाही. स्पॉन्सरला किती वेळा भेटायचं आहे तुमचं तुम्ही ठरवायचं. स्पॉन्सर म्हणजे गुरु नाही, स्पॉन्सर म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त काळ दारूपासून दूर राहिलेला किंवा जास्त चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतलेली व्यक्ती. आता माझ्यापेक्षा जास्त सोबर असलेली माणसं माझ्याकडे 4थी-5वी पायरी घ्यायला आलेली आहेत, तर तसा काय प्रॉब्लेम नाही. मी स्वतः कितीतरी माझ्यापेक्षा कमी सोबर असलेल्या व्यक्तींना अनेक प्रश्न विचारून त्यांच्याकडनं माहिती काढून घेतो, त्याच्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. अचानक भीती आणखी अशी असते, माझा स्पॉन्सर प्याला तर काय घ्या, तो प्याला म्हटलं अरे समजा तो प्याला, बरोबर आहे, आणि तो प्याला तो ए मध्ये तर येणारच नाही ना, प्याल्यानंतर तो प्याला आणि ए मध्ये आला आणि बडबड केला तर लोक काय म्हणतील, अरे पिऊन आलेला, जाऊ दे लक्ष देऊन याच्याकडे. तर तो बाहेर जाऊन सांगणार आहे कुठेतरी, त्या श्रीधरने अशी लफडी घेतली, बाहेर कोण त्याला कुत्रे विचारणार आहे. तर स्पॉन्सर प्याला, मग तो माझं दुसऱ्याला सगळं सांगेल, ही काय भीती नाही. आणि गंमत अशी आहे की हजारात, 10,000, लाखामध्ये एखादा असा काहीतरी अनुभव असतो की माझा स्पॉन्सरनी सगळ्या लोकांना सांगितलं. आता आणखी एक परवा एकाने छान सांगितलं, तो म्हणतो असं आहे, स्पॉन्सरकडे शेअर केल्यानंतर माणसाची भीती जाते आणि तोच स्वतः सगळ्यांना सांगत सुटतो. तो स्वतःला सांगत सुटतो आणि त्यातलाच एखादा कोणतरी त्याच्या बायकोला जाऊन सांगतो, किंवा तो स्वतःच्या बायकोला सांगतो, त्याची बायको आणि ह्याची बायको मैत्रीण असतात अॅलोनॉनमध्ये, आणि ती ह्याला सांगते आणि हा सांगतो माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं. स्पॉन्सर म्हणतो अरे गेले 6 महिने मी आडवा पडलेलो आहे, किंवा परदेशात गेलेलो आहे, किंवा मला खाजवायला वेळ नाही कामाच्यामुळे, मी कुठे सांगितलं. मग नंतर 2-3 महिन्यानंतर त्याला कळतं की नाही नाही, ते मी ना त्या ह्याला पण सांगितलं होतं,
आणि त्यांनी बहुतेक त्याच्या बायकोला सांगितलं असं, तिने माझ्या बायकोला सांगितलं असं या, तो मग नंतर जाऊन सॉरी बिरी म्हणतो, पण तोपर्यंत बराच त्रास झालेला असतो. त्याच्यामुळे शक्यतो स्पॉन्सर सांगतो असं होत नाही. मी नेहमी प्रश्न सांगतो की परवा त्या पहिली पण प्रश्न विचारला होता मला विजयने, म्हटलं अरे अपवादात्मक परिस्थिती असते ना, त्याला जास्त घट्ट धरून नाही राहायचं. हे अपवाद आहेत ते सोडून द्यायचे. 99% लोकांना काय त्रास होत नाही, त्याच्यामुळे 99% लोकांचा जो अनुभव आहे तो तुला येईल असं गृहीत धरायचं. त्याच्यानंतर त्याने लीक केले तर चौथी पायरी घेतल्यावर पिणार नाही याची गॅरंटी आहे का? ओपन मीटिंगमध्ये चौथी पायरी शेअर करावं का? काही हरकत नाही. चौथी पायरी म्हणजे लफडी नाही. चौथ्या पायरीमध्ये 3-4 भाग आहेत. पहिला भाग आहे खुन्नस, दुसरा भाग आहे भीती आणि तिसरा भाग आहे लैंगिकता. भीतीमध्ये पुन्हा भावनिक भीती आहे आणि आर्थिक भीती आहे. त्याच्यामुळे 1/4 भाग लैंगिक आहे. सगळ्यांना सारख्याच प्रमाणात प्रॉब्लेम असतो अशातलाही भाग नाही. तर ओपन मीटिंगमध्ये चौथ्या पायरीबद्दल बोलायला काहीही प्रॉब्लेम नाही. आणि जे तुम्हाला थांबवतात, तर तो कल्याणच्या मीटिंगमधनं मला एकाने फोन केला होता, अरे मी ते काय पैसे उडवतात त्याला काय म्हणतात, लेडीज बारबद्दल बोललो, तर बाहेर पडल्यावर मला त्या अमक्याने सांगितलं तू बोलायचं नाही, अशा गोष्टी बोलायच्या नसतात मीटिंगमध्ये, अमुक आहे तमुक आहे, हे फक्त स्पॉन्सरकडेच बोलायचं. मग नंतर 8 दिवसांनी परत त्याचा मला सगळं माहीत होतं तो कोणाबद्दल बोलत होता आणि काय. मी भिवंडीतच आहे, त्यामुळे कल्याणमध्येच माझा मीटिंग झालेलं आहे, तर मी परत ओळखतो सगळ्यांना. 8 दिवसांनी त्याचाच फोन आहे, ओ तुम्हाला सांगू का गंमत? म्हटलं सांग गंमत सांग. तो म्हणाला ज्याने मला सांगितलं होतं ना शेअर करायचं नाही, तो अजूनही बारमध्ये काय ते डान्स बारमध्ये जातो असं मला एकाने सांगितलं. म्हटलं तुला कळलं का तो का नको सांगत होता? त्याच्या पोटात भीती होती म्हणून तो तुला सांगत होता. अदरवाईज जनरली बाई माणूस नसेल, अगदीच कोणीतरी अनोळखी माणूस कोणतरी दिसतोय, कधी न दिसणारा शाळेचा हेडमास्तर आहे का काय तिच्या आईला, त्याच्या देखत असे आचाट शक्तीचे अफाट प्रयोग मी ऐकलेले आहेत बरं का. म्हणजे डोंबिवलीच्या मीटिंगमध्ये मी कुत्रीला लावतो वगैरे असं सांगणारे आहेत, माझ्या सासूला आणि माझ्या बायकोला दोघींना पण मी लावतो असं सांग. कारण हे असले अपवादात्मक सोडून द्यायचे. पण जनरली ओपन मीटिंगमध्ये चौथ्या पायरीबद्दल बोलायला काही हरकत नाही. फक्त लैंगिकतेबद्दल बोलताना आपण सगळेजण ए मेंबर आहोत की नाही ते फक्त काळजीपूर्वक बघायचं. त्याच्यानंतर वही घ्यायची की फुलस्केपवर लिहायचं? फुलस्केपवर लिहायचं. त्याच्यानंतर आणखी प्रश्न आहे, चार्ट असतात, कोणीतरी सांगितलं असतं ते चार्ट असतात अमुक. मी पण चार्टप्रमाणे घ्यायचो पूर्वी. आता माझी 60-66 वर्कशॉप झाली, त्याच्यातली पहिल्या पायरीची काही झाली, 9व्या पायरीची झाली, 12व्या पायरी झाली, पण बहुशी 4थ्या पायरीचीच झाली. तर पूर्वी आम्ही चार्ट वापरायचो. मग ते चार्ट वापरायचे, चार्ट प्रिंटआउट. बरं चार्टला ते अशी एवढीशीच जागा असते, त्यामुळे ते तेवढीशी जागा कुडकुड काहीतरी लिहायचं आणि मग ते. त्यामुळे म्हटलं हा चार्ट आपण असा करूया. हा असा एवढूसाच प्रश्न लिहिला ना, त्याच्यावरती हा असा आडवा प्रश्न लिही वहीवरती, कागदावरती फुलस्केपवर आणि खाली लिहा. त्यामुळे चार्ट लिहायचं मी बंद केलं. चार्टची काहीही आवश्यकता नाही. बिल डब्ल्यूनी चार्ट तो उदाहरणादाखल दिलेला आहे. बिग बुकमध्ये तुम्ही जर उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये मला राग येतो अशी 4 माणसांची नावं लिहिलेली आहेत. तो चार्ट उदाहरणादाखल दिलेलं आहे. तसंच लिहिलं पाहिजे असा अट्टहास नाही. तुमचा स्पॉन्सर तुम्हाला जसं सांगेल तसं लिहिलं तरी चालतं. माझी डायरी लिहून देऊ का? तर आयडियली स्पीकिंग नको म्हणत नाहीत लोक, पण डायरी बाबा ठीक आहे. काय दातात अडकलेलं असतं ना काहीतरी, तर तो सारखी जीभ त्याची तिकडे जाते. त्यामुळे आपण काय करतो, काहीतरी काडी विडी घेतो आणि पहिले खुपसतो आणि काढतो. ते त्याचा मोठा भाग बाहेर निघाला की जरा बरं वाटतं. मग बाकीचं खुरडून दुसऱ्या दिवशी काढलं तरी काय बिघडत नाही. तसं चौथ्या पायरीमध्ये मोठा भाग जो आहे, कसं का होईना बाबा तुला पाहिजे तशी लिही, इंग्लिशमध्ये लिही, मराठीत लिही. आता अपवाद याला फक्त एकच आहे, ज्याचे हात तुटलेले आहेत आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही, अंगुठा छाप आहे, त्यांनी दुसऱ्याकडनं लिहून घ्यायची गरज नाही. त्यांनी डायरेक्ट स्पॉन्सर बरोबर बोललं तरी चालतं. पण उरलेल्या सगळ्या लोकांनी लिहिली पाहिजे. त्याच्यानंतर कशी लिहायची? तर बिग बुक प्रमाणे लिहायची. बरोबर. आता बिग बुक प्रमाणे लिहायची म्हणजे बिग बुक काय म्हणतं? तर बिग बुक काय म्हणतं ते आपल्याकडे बिग बुक सॉफ्टवेअर प्रत्येकाकडे बिग बुक आहे. बिग बुक ज्यांच्याकडे नाही असे किती लोक आहेत? माझ्याकडे बिग बुक नाही असं कोण आहे? तुमच्याकडे आहे बिग बुक? आपके पास बिग बुक है? हा या ना? है ना? हां ठीक. नसेल कोणाकडे, मी अशा करता विचारतो, काय तुमचा अपमान करण्याचा हेतू नाही. नसेल तुमच्याकडे तर आम्हाला सांगा, आम्ही आणून देऊ तुम्हाला पुस्तक. बाबा काय आर्थिक परिस्थिती नसेल किंवा कुठे मिळतं माहीत नाही, तर आम्ही तुम्हाला मदत करू. ह्याच्याकरता विचारतो. काय तुम्हाला काय आहे की नाही बोल, नाही तर ठोकता हो अशा करता विचारत नाही आहे. आहे की नाही बाबा? असेल तर उत्तम. असेल तर आज रात्री झोपताना काढायचं, पान नंबर 56 उघडून बघायचं. हे झेरॉक्स केलेली आहे बिग बुकची.
त्याच्यामध्ये तो म्हणतो पान नंबर 56 शेवटच्या परिच्छेदवरती, त्यानंतर चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमाकडे आम्ही वळलो. ह्याचा अर्थ पहिल्या 3 पायऱ्या ज्या आहेत त्या कृतीच्या पायऱ्या नाहीत, त्या मनातल्या मनात काहीतरी विचार करून चिंतन करून करायच्या 3 पायऱ्या आहेत. चौथ्या पायरीला प्रत्यक्ष कृती लागते, म्हणजे फुलस्केप कागद, पेन आणि डोकं शांत, दुसऱ्या कोणाला कळणार नाही काय लिहितोय. बरं, त्याच्यामध्ये कोणाचीही नावं लिहायची आवश्यकता नाही. श्रीधर विठ्ठल अमुक अमुक त्याचं आडनाव, मला ह्याचा राग येतो, ते काय लावायचे, SAVM तुम्ही लिहा ना, काही प्रॉब्लेम नाही. शेवटी हे वाचणार तुम्हीच आहात. कोणाकडे वाचणार? स्पॉन्सरकडे. जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा त्याला कळल्याशी मतलब, बाकी काय ह्याच्यामध्ये हेतू काही नाहीये. त्याच्यामुळे तो म्हणतो की मध्ये हे बाह्य लक्षण होते, म्हणून आम्हाला खरी कारणे आणि परिस्थिती यांच्या मुळाशी जाणे भाग पडले. आता बिग बुकमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी 3 प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार आहे खुन्नस. तर खुन्नस जी आहे ती खुन्नस कोणाची आहे? एक आहे व्यक्तींची खुन्नस, दुसरी आहे संस्थांची खुन्नस, तिसरी आहे तत्वांची खुन्नस. तत्व म्हणजे कोणतं? नेहमी खरं बोलावं, बायकोशी प्रामाणिक राहावं, ही तत्व आम्हाला आवडत नाहीत, कारण आम्हाला त्याच्या विरुद्ध वागायचं असतं, म्हणून आम्हाला हे तत्व आवडत नाही. संस्था म्हणजे पोलीस लोक हरामखोर तिच्या आहे. अरे तुझा काय पोलिसाचा काय संबंध आहे का तुझ्याशी? पण तो पोलीस दिसला की तो शिव्या देतो, बरोबर आहे. किंवा सरकारी कर्मचारी महानालायक, साला हरामखोर, पैसे खातात. कितीतरी सरकारी कर्मचारी अजिबात पैसे खात नाहीत, पण ते मला माहीतच नसतं. मी आपलं सरसगट संस्थेला शिव्या देतो. चर्च भिकारचोट, मशीद भिकारचोट, धर्म भिकारचोट, अमुक गाढव, त्याला अक्कल नाही. अल्कोहोलिक संस्थे सांगितलं व्यक्तींची नावं, तत्वांची नावं आणि संस्थांची नावं ही यादी करायची आहे. पहिल्यांदा आपण व्यक्तीची यादी करूया. व्यक्तीची यादी केल्यावर काय करतो आपण? सगळी यादी शोधून काढायची. जरा विचार करायचा, मला कोणाचा राग येतो, मला कोणाचा खुन्नस येतो, सत्यानाश होऊ दे त्याचा, असं कोणाबद्दल वाटतं. मग त्याच्यात बरेचदा प्रश्न विचारतात की बाबा मला पूर्वी राग येत होता, आता कमी झालाय. बाळा, तुला राग येतो याची यादी करायला सांगितलं की त्याचं नाव आठवतं ना, शैलूचं नाव आठवतं ना तुला. आता तुझे भले शैलू, तुझ्या गळा माझ्या गळा चांगले संबंध असतील, पण यादी करायला सांगितलं तुला शैलूचं नाव आठवलं ना, ह्याचा अर्थ कुठेतरी खुडखुड खुडखुड अजून आहे, पण लिहायला सुरुवात कर, काही प्रॉब्लेम. प्रश्न पहिला, राग का येतो? प्रश्न दुसरा, राग आल्यावर मी काय करतो? प्रश्न तिसरा, राग आल्यावर माझं काय दुखावलं? त्यांनी लिहून दिलेलं आहे. आमची सुरक्षितता, आमचा अहंकार किंवा आत्मसन्मान, आमचं खिसा पाकिट, आमची महत्वाकांक्षा, व्यक्तिगत संबंध आणि लैंगिक संबंध. पान नंबर 58 वरती हे लिहिलेलं आहे. मी काय माझ्या आखलीने काही वाचत नाहीये, हॅझल्डन बिझल्डन काही घेतलेलं नाही. हे पटाक त्याच्यामध्ये हॅझल्डन बिझल्डन काहीही घेतलेलं नाहीये. त्याच्यामुळे हे पुस्तकात जे BW लिहिलेलं आहे तो लिहिलं. पहिला प्रश्न, राग का येतो? दुसरा प्रश्न, राग आल्यावर मी काय करतो? अरे तो कृष्णन एकदम येडा माणूस येतो, त्याच्या नादी लागू नकोस तू. तो येडा आहे, त्याला घरी कोण कुत्र विचारत नाही म्हणून तो इथे येऊन बसतो. मला काय करतो? मी त्याच्याबद्दल कंड्या पिकवतो. मला राग आल्यावर मी काय, कृष्णनचं तर वाकडं मी काय करू शकत नाही, बरोबर आहे. मग मी त्याच्याबद्दल कंड्या पिकवतो. त्यामुळे प्रतिक्रियेमध्ये आपण काय लिहायचंय, मी त्याच्याबद्दल कंड्या पिकवतो, लोकांना वाईट साईड सांगतो, लोकांना चुकीचं सांगतो, अर्धवट माहिती असेल तरी पण, अरे कृष्णनी बाई ठेवलेली आहे तुला माहित नाही, परवा बघितलं ना त्याला, अरे ती त्याची पोरगी असेल, शेजारीण बाई असेल, आई असेल, बायको असेल, मला काय माहित नाही, पण मी मी बघितलं ना त्याला बाईच्या बरोबर. अरे पण ती त्याची बायको असेल ना, मी सांगतो तुला ती बायको सारखी वाटत नव्हती यार, हा एवढा म्हातारा, ते काहीतरी आग लावून देतो मी. त्यामुळे मला राग आल्यावर माझी प्रतिक्रिया काय होती. त्याच्यानंतर आणखी चौथा प्रश्न जो आहे तो, माझं काय चुकलं आहे, हा जो आहे प्रश्न, हा खरा बदल आणणारा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा लिहितो, चौथ्या पायरीचं वर्कशॉप घेतो, सकाळी 10 ते 4 40-50 लोक बसतो. हे प्रत्येकाला झेरॉक्स दिलेले असते, लिहायला कागद दिलेला असतो, पेन दिलेला असतं, आणि सगळ्यांनी एकत्र बसून लिहायचं. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला हे वर्कशॉप करायचं असेल त्यांनी तुमच्या ग्रुपमधल्या कोण करते धरते असतील त्यांना सांगा, माझ्याशी बोला. एक रविवार 10 ते 5 जेवणाची सोय करायची असेल तर, जेवणाची सोय नसेल करायची तर दुपारी 3 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत, म्हणजे जेवणाची सोय करायची. आपण याला घेतलं होतं रेल्वे हॉस्पिटल, जगजीवनराम हॉस्पिटल, दुपारी 3 ते 8, काय प्रॉब्लेम. चौथ्या पायरीचं वर्कशॉप सगळ्यांनी लिहून काढलं. 50-60 लोक होते, AC हॉल वगैरे मस्त होता. शशिकांत आणि धनंजय जिंदाबाद. त्याच्यामुळे तुम्हाला जर का वर्कशॉप पाहिजे असेल तर तुम्ही अरेंज करू शकता. आता BW म्हणतो की चौथा प्रश्न जेव्हा येतो की माझं काय चुकलं, इतका वेळ मी काय, तो नालायक, तो हरामखोर, तो त्याने माझं असं केलं, त्याने माझं तसं केलं, त्याने तिने जे काय असेल ते. पण चौथ्या प्रश्नामध्ये
तू गाढा होता का, त्याने तुझी मारली तर तू काय साला टाईट होतास काय, तुला अक्कल नव्हती का, तो एवढी वाजवतो तुझी तर तुला कळत नव्हतं. मग तो प्रश्न चौथ्याचं उत्तर लिहायला लागतो, माझं काय चुकलं. आणि मग तो डोक्याला हात लावून बसतो की हे सगळं संबंध जो बिघडलेला आहे त्याला मीच जबाबदार आहे, कारण मीच गाढव. अरे मी टाईट असायचो, मी टाईट असल्याचं हे जाऊन भांडण करायचो, अमुक करायचो. तो प्रत्येकाने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काय काय केलं ते लिहून काढायचं. पाचवा प्रश्न आहे की आता ह्या संबंधातनं शेवटी हे सगळं कशाकरता चाललेलं आहे, तर हे संबंध सुरळीत करायचे. दारू पित असताना किंवा सोबरायटीमध्ये आणखी असंख्य गोष्टीमुळे माझं एखाद्या माणसाशी पटत नाही, पण ते हे जुळून घ्यायला पाहिजे की नाही. हां, जुळून घ्यायला पाहिजे. मग जुळून घ्यायला पाहिजे तर जिथे संधी असेल तेव्हा पटकन हो गया सो हो गया, जहाँ जागे वहाँ सपेरा म्हणून सुरुवात करता आली पाहिजे. आणि त्याच्याकरता अल्कोहोलिक अनोनिमसचा पाचवा प्रश्न आहे की ह्याच्यातून आता मला संबंध सुरळीत करण्यासाठी मी काय करायला तयार आहे. आणि सहावा प्रश्न BW सांगतो, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची परमेश्वराला. हे कठीण आहे, कारण मला शैलू आवडत नाही, म्हणून मी सांगतो परमेश्वराला ह्याचा सत्यानाश होऊ दे, तिच्या आईला ह्याचं तंगडं मोडू दे, हा परत पिऊ दे. तो काय पित नाही झाला, तो सोबत राहतो व्यवस्थित आणि मी आणखी जळफळाट राहतो. BW म्हणतो लोक चुका करत राहिले आणि आम्ही केस उपटत राहिलो. तसं अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर त्या माणसाचं भलं व्हावं, शैलूबद्दल मला राग असेल तर त्या माणसाचं भलं म्हणून मी परमेश्वराकडे प्रार्थना करायची. त्याचं चांगलं होऊ दे, त्याच्या बायकापर्यंत चांगलं होऊ दे, त्याचं चांगलं होऊ दे, त्याची तब्येत चांगली राहू दे, त्याला पैसे मिळू दे. असं करायला मी अजिबात मनापासून तयार नसतो, पण BW म्हणतो अशी प्रार्थना केल्याशिवाय यातून काही होणार नाही. असं प्रत्येक व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि खाली हे 5-6 प्रश्नांची उत्तरं लिहायची, नंतर तत्वांचं करायचं, नंतर संस्थेचं करायचं. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे तो भीती. त्या भीतीबद्दल BWने लिहून ठेवलेलं आहे, पान नंबर 60 मराठी बिग बुक. आमच्या भीतीच्या कल्पनांची आम्ही कसून पाहणी केली, त्यांच्या बाबतीत आमच्या मनात खुंची चीड नसताना आम्ही त्या साऱ्या भीतीच्या कल्पना कागदावर उतरवल्या. कशा कशाची भीती वाटते, परत दारू पिल त्याची भीती, बायको काहीतरी बाहेर जाऊन लफडं करेल त्याची भीती, माझं लफडं केलेलं आहे ते बायकोला कळेल त्याची भीती, बरोबर आहे की नाही. अशा हजारो प्रकारच्या भीती आहेत. माझा पोरगा बेवडा होईल त्याची भीती, पोरगा बेवडा होऊन माझ्या मध्ये यायला तयार होणार नाही त्याची भीती. अशा असंख्य प्रकारच्या भीती आहेत, त्या कागदावर उतरवल्या आणि पुढे त्यांनी प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. आणि आणखी एक त्याच्यात गंमत अशी की सगळ्या भीत्या अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमाने जाणार नाही. काही भीत्यांसाठी तुम्हाला सायकॅट्रिकची मदत घ्यायला लागेल. त्याच्यामुळे बऱ्याचदा ज्यांनी मध्ये येण्यापूर्वी सायकॅट्रिक हेल्प घेतलेली आहे त्यांनी त्यांच्या सायकॅट्रिस्टकडे जाऊन त्याची औषधं, काउन्सिलरकडे जा. आम्हाला त्यातलं कळत नाही, BW म्हणतो आम्हाला त्यातलं कळत नाही. त्याच्यामुळे आणि काही लोक सांगतात अनामिक भीती वाटते. अरे तू सोबर किती दिवस, तू कार्यक्रम किती दिवस घेतला, तू चौथी पायरी किती दिवस घेतली, बाकीच्या भीत्यांसाठी तू काय ॲक्शन घेतलेली आहेस का. आणि नुसतंच आपला अनामिक भीती आहे, पण ती कधी 15-20 वर्षाच्या सोबरायटीनंतर व्यवस्थित कार्यक्रम घेतल्यानंतर देखील भीती वाटते, तर ती अनामिक भीती आहे. तिसरी गोष्ट आहे लैंगिकतेबद्दल. तो काय म्हणतो, कोणत्याही व्यक्तीच्या लैंगिक वागणुकीचे पंच होण्याची आमची इच्छा नाही. तर तू जे केलंस ते योग्य आहे का अयोग्य आहे असा तराजू घेऊन अल्कोहोलिक अनोनिमसचा स्पॉन्सर बसलेला नाही. तुला बघ काय. आणि त्यांनी प्रश्न विचारलेत. प्रश्न काय विचारत, पुढून लावला मागून लावला, किती 2 घेतल्या का 3 घेतल्या, पैसे देऊन गेला का असे फुकटमध्ये गेला, ते नाही विचारलं. तो म्हणतो गेल्या काही वर्षातील आमच्या स्वतःच्या वागण्याची आम्ही पाहणी केली. आम्ही स्वार्थी, अप्रामाणिक, बेफिकीर होतो का, आपण कोणाला दुखवले, मत्सर, संशय, कडवटपणा निर्माण केला काय, आपण दोषी होतो काय, त्याऐवजी आपण काय करायला पाहिजे होते. या सर्व गोष्टी आम्ही कागदावर उतरवल्या आणि पुन्हा वाचले. फक्त त्यांनी लैंगिकतेबद्दल एक इशारा देऊन ठेवलेला आहे. आता अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये बऱ्याचदा असा प्रश्न येतो की झालं गेलं सोडून दे चल, पण मग तेच परत करत राहायचं का. लफडी जी चालू आहे ती चालू ठेवायची का बंद करायची. जुने लोक नेहमी सांगतात बघा, अकाउंट बंद करा, जुनी अकाउंट बंद करा, फोनमधले नंबर डिलीट करून टाका, काय असेल ते सगळं डिलीट करून. तो म्हणतो आम्हाला खेद झाला नाही, जे काय आम्ही केलं त्याच्याबद्दल आम्हाला खेद झाला नाही आणि आमची वागणूक दुसऱ्यांना म्हणजे विशेषतः घरातल्या लोकांना अपायकारक राहिली तर आम्ही निश्चितपणे मद्यपान करणार. त्यामुळे सेक्सच्या बाबतीत, लैंगिकतेच्या बाबतीत BW स्पष्टपणे सांगितले की परत दारू प्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी BW म्हणतो त्या अनुषंगाने आपल्याला स्वतःच्या बद्दलचे सत्याचे बरेचसे अंश कळलेले आहेत. तर चौथ्या पायरीने काय होणार आहे, तर चौथ्या पायरीने माझ्याबद्दलच मला माहिती कळणार. आता चौथ्या पायरीबद्दल 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणात तो म्हणतो की
नॉर्मल माणसाला सुद्धा लफडी असतात, पण नॉर्मल माणूस दारू प्यायला जाणार नाहीये. मी दारू प्यायला जाण्याची शक्यता आहे आणि आम्ही इथे कशा करता आलेले दारू न पिण्याकरता. तर दारू न पिण्याकरता काय काय करायला पाहिजे ते आम्ही करायला तयार आहोत. तर चौथ्या पायरीबद्दल 12/12 मध्ये तू वर्णन करताना म्हणतो की ह्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत आणि त्यांनी त्यांच्या ज्या लिमिट्स आहेत त्या लिमिटच्या पलीकडे जाऊन हे करायला पाहिजे. पैसे सगळ्यांना हवेत, सेक्स समाधान सगळ्यांना हवे, पण म्हणून याचा अर्थ उठसूट काय तिकडे जायला पाहिजे अशातला काय भाग नाही. त्याच्यामुळे BLWनी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये प्रश्न दिलेले आहेत. आर्थिक प्रश्न ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी, हे आता माझं पुस्तक जुनं आहे ते 5 नंबर मी सांगत नाही, त्यांनी आर्थिक व भावनिक सुरक्षितेबद्दलची महत्त्व वागणूक कशी होती त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारावेत. माझ्या दारूच्या समस्येच्या जोडणी कोणत्या स्वभावदोषांनी मी आर्थिक आणि असुरक्षितेला खतपाणी घातले, मटका लावायचो का, आकडा लावायचो का, आणखी कुठे ठेवलेलं काय, आणखी काय खटलं होतं काय, बरोबर आहे. माझ्या कामाला मी लायक आहे का, कमतरतेच्या भावना लपवण्यासाठी स्वतःची किंमत मी अधिक समजलो का, माझ्या सहकाऱ्यांचा विश्वासघात केला का, बेपरवाईने कर्ज काढले का, परत केले जाते किंवा नाही ह्याबाबतची मला चिंता नव्हती, किंवा अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन कवडी चुंबक झालो का. असे अनेक प्रश्न त्यांनी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकात दिलेले. आता मी काय केलं, मी 4 महिने सोबर असताना पहिला मी माझ्या इनिशियल स्पॉन्सरकडे गेलो आणि त्याला सांगितलं आपल्याला चौथी पायरी घ्यायची. त्यांनी आणि मी त्याला सांगितलं माझ्याकडे डायरी लिहिलेली आहे, माझ्याकडे बॉक्स फाईल होती, ती बॉक्स फाईल त्याला नेऊन दिली. 3 महिने ती बॉक्स फाईल तशीच पडली होती. नंतर मग कोणीतरी मला सांगितलं की अरे त्यांनी स्वतःच चौथी पायरी घेतलेली, तर तुला काय कपाळ मदत करणार. हे काय त्यांनी मला सांगितलेलं नव्हतं, पण मी आपला शहाणपणा केला, त्याच्याकडनं ती पायरी घेऊन आलो. आणि कोण घेऊ शकतो माझा स्पॉन्सर, चौथी पायरी घ्यायची असेल तर कोण मदत करेल, त्याने अमकेचं नाव सांगितलं. त्याला जाऊन विचारलं मला चौथी पायरी घ्यायची, तुम्ही स्पॉन्सर व्हाल का. तो म्हणाला हो होईल, काय हरकत नाही. मग त्याला विचारलं कसं लिहायचं, त्यांनी हे सांगितलं बिग बुक कार्ड, त्याच्यात जसं लिहिलंय तसं लिहायचं, काय प्रॉब्लेम. रिझेंटमेंटची यादी, व्यक्तींची यादी, संस्थांची यादी, तत्वांची यादी. दुसरं भीती, भीतीमध्ये आर्थिक भीती आणि भावनिक भीती. बायको आपली मरेल काय, पोरगी आपली लफडं करेल काय, पोरगी जातीबाहेर जाऊन लफडं करून पळून जाईल काय, अशा प्रकारच्या असंख्य भावनिक भीत्या. मी कोणाचा मर्डर करेल काय, मी कोणाच्या कानाखाली आवाज काढेल काय, अशी स्वतःबद्दलची भीती आणि आर्थिक भीती. आणि तिसरं आहे लैंगिकतेबद्दलचे प्रश्न. मग त्याप्रमाणे मी लिहून काढलं. मी लिहून काढून त्यांच्याकडे जाऊन वाचून काढलं. वाचल्यानंतर ते म्हणाले अरे ही चौथी पायरी तुझी नाही लिहिलीस तू. म्हटलं म्हणजे तुझ्या वडिलांनी जर चौथी पायरी लिहिली असती स्वतःची, तर त्यांनी काय काय गाढवपणा केला आहे तुझ्या मते ते सगळं तू लिहून आणलेलं आहेस, ह्याच्यामध्ये माझं काय चुकलं नाहीच आहे. त्याच्यामुळे ते सगळं फाडून टाकलं, पुन्हा लिहायला सांगितलं मला. मग मी परत लिहिलं. त्या व्यक्तींची नावं, मी धंदा होता माझा पार्टनरशिपमध्ये, त्यात पैसे ढापलेले होते, ते सगळं लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. तर चौथ्या पायरीमध्ये आर्थिक लफडी, पैशाची लफडी, बाईची लफडी, आणखी खुन्नस, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलं. त्यांच्याकडे वाचलं. मला असं वाटत होतं की हे चंबू गावळा त्याच्यासमोर नेऊन आपटावं, त्याला सांगावं हे घे तुझं तू वाच, तिच्या आईला मी चाललो. पण BLW 5व्या पायरीमध्ये म्हणतो ॲडमिटेड टू गॉड, टू आवर सेल्स अँड टू अनदर ह्युमन बिंग. तो अनदर ह्युमन बिंग म्हणजे तो दुसरा माणूस. आणि म्हणून त्याने आपल्याला स्वतः समोर बसून वाचायला सांगायचं. त्यामुळे 5व्या पायरीमध्ये मी वाचलं त्याच्यासमोर. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, स्वतःचे अनुभव सांगितल्या, इतरांचे अनुभव सांगितले मला, आणि मला खूप बरं वाटलं. 5व्या पायरीची फळं त्यांनी सांगितलेली आहेत, ती आपण जेव्हा 5व्या पायरीबद्दल पुढच्या वेळी बोलू तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलूया. त्यामुळे अशा पद्धतीने माझी चौथी पायरी मी पहिल्यांदा लिहिली. मी चौथ्या पायरीचं शेअरिंग मी नेहमी सांगतो की मला आता नवीन कमवण्यासारखं काही राहिलेलं नाही. मी 300 लोकांच्या समोर शेअरिंग केलेलं आहे, मी स्टार स्पीकर आहे, मला नवीन स्पॉन्सी घ्यायचे नाहीत. त्याच्यामुळे हे मोठ्याने सांगितल्यामुळे आणखी माझा फायदा होतो की बाबा हे जनरली काय लोक विचार करतात इसको स्पॉन्सी मागताय, इसके लिए करताय. मी कोणाकडे फुकट कुठली वस्तू गेल्या 35 वर्षातनं घेतलेली नाही. मी स्वतः बाहेर जातो, स्वतःचं तिकीट काढतो, स्वतःच्या पैशाने राहतो, आणि जसे बाकीचे लोक मी कोणाच्याही घरी जात नाही. त्याच्यामुळे आंघोळ करायला पण जात नाही. लोक म्हणतात अरे आंघोळ करायला, म्हटलं अरे हॉटेलवाल्याला 200 रुपये दिले, तिच्या आईला आंघोळ करायला तो देतो, काय प्रॉब्लेम आहे. 500 रुपये भाडा असेल, 200 रुपये दिले, 250 रुपये दिले की तो बिंदास 2 तास हागायचं, मुतायचं, आंघोळ करायचं आणि बाहेर पडायचं. हाय काय नाही. आता सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे स्टेशनला वेटिंग रूम आहे, तरी ती 2 AC तिकीट आहे, तर त्याच्याकडे AC वेटिंग रूम आहे, ते वेटिंग रूममध्ये जायचं आणि आंघोळ करायचं आणि पुढे चालू पडायचं. हाय काय नाही. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की चौथी पायरीबद्दल मी बऱ्याचदा शेअरिंग केलं, पण माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं की अरे तू एवढ्या नाईट विजिलला शेअरिंग केलं, तुला कधी कोणी येऊन विचारलं का रे की मला चौथी पायरी लिहायची, कशी लिहायची सांगा बघू. म्हटलं बाय बुवा कोण नाही विचारलं.
याचा अर्थ म्हणाले नुसतं शेअरिंग करून ऐकून कोणी असं तुझ्याकडे येत नाही, किंवा कोणाच्या ते त्याच्याकरता काहीतरी उर्मी यायला लागते, काहीतरी डोकं फुटायला लागतं, त्याच्याशिवाय काय कोणीच तयार होत नाही. तू आता चौथ्या पारीची कार्यशाळा घे. मी त्या सुनील बरोबर जायचो, खंडाळेकर, आणि त्याच्याबरोबर 2-4 वेळा गेलो तर 2 दिवसाची घ्यायची, आदल्या दिवशीची माणसं वेगळी, दुसऱ्या दिवशीची वेगळी. हे काय आपल्याला जमणार नाही. मग दत्ता, मी, सुनील इथे जागा घेतली. आणि गंमत अशी आहे की इथे चौथ्या पायरीबद्दल आणखी एक उल्लेख मला जरूर करावा असं वाटतो की ह्या ग्रुपमध्ये, पावलिंग ग्रुपमध्ये 25 जानेवारी 1994 या दिवशी नाईट विजिल झालेली होती, आणि तेव्हा चौथ्या पायरीवर मी स्पीकर होतो. या शाळेमध्ये प्रॉब्लेम असा आहे की मोठा हॉल ते देत नाहीत, म्हणून आम्ही त्यावेळेला इथल्या लोकांनी काय केलं होतं, 4 वर्ग होते, आणि त्या 4 वर्गांमध्ये एकाच वेळी 4ही विषय चाललेले होते, आणि त्यांनी सांगितलं 50 इकडे बसा, 50 इकडे बसा, 50-50 200 माणसं होती, प्रत्येक वर्गात 50 होती. मग 2 तासानंतर ब्रेक झाल्यानंतर इकडली माणसं तिकडे जायची, तिकडली इकडे जायची, त्यामुळे त्या स्पीकरनी 4 वेळा रात्रभरामध्ये तोच विषय मांडलेला होता. अशी ती सोय केलेली होती, कारण तेव्हा जागा उपलब्ध नव्हती. ती तारीख होती 25 जानेवारी 1994. सतीश आलेला होता, त्याच्यानंतर मी होतो, अनिल डी होते आणि शंकर होते, असे आम्ही 4 जण होतो वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्याकरता, आणि 4 ग्रुप होते. चौथ्या पायरीवरती अनेक वेळा शेअरिंग केलं. आता वर्कशॉप घेतो, त्याच्यामुळे माझा फायदा होतो. चौथी पायरी ज्यांना लिहायची आहे त्यांनी कोणाला तरी स्पॉन्सर घेऊन पहिल्यांदा सुरुवात करावी. त्यामुळे चौथ्या पायरीबद्दल बिग बुक काय म्हणतं, बिल्डब्ल्यू काय म्हणतो, अडचणी काय आहेत, माझे स्वतःचे अनुभव, हे मी तुम्हाला सांगायचा 40-45 मिनिटात प्रयत्न केला. ही ऑडिओ रेकॉर्डिंग दुसऱ्या कोणाला जर पाहिजे असेल तर ते चॅनल आहे AA शेअरिंग मुंबई, आणि श्रीधर 4 शब्द गुगलमध्ये टाकलात तुम्ही, यूट्यूबवर टाकलेत तर तुम्हाला तो चॅनलला घेऊन जाईल. सबस्क्राईब केलं की पुढच्या आपोआप मिळतील, मागचे पण मिळतील. ओके, आता मी इथे थांबतो. आज वार काय आहे, शुक्रवार 7 जून 2024. पावलिंग समूह चौथ्या पायरीचे शेअरिंगबद्दल तुम्ही मला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. काय प्रश्न असतील तर आपण विचारूया. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग थांबवतो आता.